सकाळच्या नाश्त्यासाठी एक प्लेट भरून कांदा पोहे मिळाले ना की संपूर्ण दिवस कसा शानदार जातो. एक प्लेट भरून कांदा पोह्यांमध्ये ना छान पोट सुद्धा भरलं जातं, कारण यामध्ये फायबर्स आहेत. लो फॅट असल्या कारणाने ना महाराष्ट्रामध्येच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त पसंती या नाश्त्याला दिलेली आहे. पण बघा ना, आठवड्यातनं एकदा नाही तर दोनदा रोजच्या हाताखालचा हा पदार्थ जरी असला तरी कधी कधी हे पोहे गचगचीत होतात, तर कधी खूप कोरडे होतात. तर असं होऊ नये यासाठी बटाटा पोह्यांची अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप छोट्या मोठ्या टिप्स मी या व्हिडिओच्या दरम्यान तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला फक्त या बटाटा पोह्यांसाठीच नाही तर कांदा पोहे किंवा पोह्यांचे वेगळे प्रकार जरी तुम्ही करणार असाल तरी सुद्धा खूप उपयोगात येणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. पण याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करूया. बटाटा पोहे काय किंवा कांदा पोहे काय, कुठल्याही प्रकारचे पोहे बनवा, पोहे नेहमी चाळून घ्यायचे. याचं मुख्य कारण असं की पोह्यांमध्ये जे लहान लहान कण असतात ना, हे पटकन भिजले जातात आणि यामुळेच पोहे गचगचीत तयार होतात. तर नेहमी पोहे चांगले चाळून घ्यायचे. इथे मी उकडीची चाळण घेतली आहे, किंवा अगदी धान्याची चाळणमध्ये तुम्ही चाळून घेऊ शकता. अगदी व्यवस्थित असं चाळलं जातं. 4 लोकांसाठी आजचे हे पोहे बनवणार आहे, यामुळे हे पोहे आपण मोजून घेऊया. तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर या मेजरिंग कपने बरोबर 3 कप भरून आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत, किंवा एखादी वाटी असेल तर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 6 वाटी भरून आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत. घरातली जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीचा अंदाज मी इथे सांगितला. आता बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पोहे कोणते घ्यायचे. कांदा पोहेसाठी किंवा जे नाश्त्याला आपण पोहे बनवतो यासाठी नेहमी जाड पोहे घ्यायचे. दुसरा प्रकार असतो पातळ पोहे, तर त्या पातळ पोह्यांचा चिवडा बनवला जातो. शक्यतो जाड पोहे घ्यायचे आणि ते थोडेसे जुने असायला हवे, म्हणजे याचे कांदे पोहे किंवा बटाटे पोहे अगदी मस्त तयार होतात. आपल्या स्वयंपाकघरात रेग्युलर वापरले जाणारे हे कांदे पोहे धानापासून म्हणजेच साळीपासून तयार होतात. हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भारत देशामध्ये जेवढे तांदळाचं उत्पन्न होतं त्यापैकी 10% तांदूळ हा पोह्यांसाठी वापरला जातो. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल की साळीपासून हे पोहे बनवले जातात, पण हे पोहे बनवायची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे का? 10 ते 12 तासांसाठी या साळी किंवा ज्याला आपण धान म्हणतो हे थंड पाणी किंवा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले जातात. भिजवून झालं की यांना कंडिशनिंग केली जाते. कंडिशनिंग म्हणजे काय, तर हे भिजवल्यानंतर याचा ढीग रचला जातो आणि हे जे धान आहेत, साळी आहेत, ते मुरू दिल्या जातात. 10 ते 12 तासांसाठी मुरू दिल्यानंतर एक विशिष्ट तापमानामध्ये या साळी भाजल्या जातात, आणि एकदा भाजून झाल्या की या उकळीमध्ये किंवा मशीनमध्ये या चपट्या केल्या जातात आणि यानंतर स्वच्छ चाळून घेतल्या जातात. चाळून घेतल्यानंतर साळीवरचं जे टर्फल आहे ते वेगळं होतं आणि पोहे वेगळे होतात. असे पोहे पॅकिंग करून आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. पोहे चाळून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असा खाली कचरासुद्धा पडला जातो, आणि याचबरोबर असे पोह्यांचे बारके बारके तुकडे सुद्धा पडले जातात. आता इथे पोहे आपले चांगले चाळून झाले. आता सगळ्यात आधी आपण हे पोहे भिजवून घेऊयात. भिजवून घेत असताना खाली एखादं भांडं ठेवायचं, यावरती अशी चाळण घ्यायची. तुम्ही इथे पुरणाची चाळण वापरू शकता. पुरणाच्या चाळणीमध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहेत आणि यानंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर पाण्याने धुवून घेत असताना हे पोहे पटकन भिजले जातात, यामुळे खूप वेळ भिजवत बसायचे नाही किंवा खूप वेळ धुवत बसायचं नाही. एकदा हे पोहे चांगले धुवून झाले की यानंतर हे लगेचच निथळून घ्यायचे. तुम्ही हे पोहे डायरेक्ट नळाखाली सुद्धा धुवून घेऊ शकता. तर हे बघा हलकेसे ओलसर झाले की यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता पोहे सगळे बऱ्यापैकी ओलसर झालेले आहेत, आणि आता हे पाण्यामधून आपण निथळून घेऊया. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही 2दा-3दा असे पोहे धुवत बसलात तरीसुद्धा हे एक कारण आहे की ज्यामुळे तुमचे पोहे जास्त गचगचीत किंवा पूर्ण चिकट होतात, अजिबात पोह्यांना आकार राहत नाही. तर हे बघा इथे सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता हे जे धुतलेलं पाणी आहे ते असंच फेकून न देता तुम्ही हे झाडांना घालू शकता. आता यानंतर पोहे आपल्याला कमीत कमी एक 10 मिनिटांसाठी तरी भिजत ठेवायचे आहेत. 10 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित असे पोहे भिजले जातात. जोपर्यंत पोहे भिजले जात आहेत तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जर मिरच्या जास्त तिखट नसतील तर अगदी बारीक बारीक चिरून घ्या, किंवा थोड्याशा जास्त तिखट असतील तर काढता येतील इतपत या मोठ्या चिरून घ्यायच्यात. पोह्यांसाठी कांदा नेहमी मध्यम आकारामध्ये चिरून घ्यायचा, ना जास्त बारीक ना जास्त मोठा. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले. जर कांद्याचं प्रमाण तुम्हाला यापेक्षा जास्त आवडत असेल किंवा कमी आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. बटाटे पोहे करत असताना मनात नेहमी शंका असते
की हे बटाटे शिजले तर जातील की नाही. जितके मऊसूत आपले पोहे तयार होतात तितकेच मऊसूत हे बटाटेसुद्धा असायला हवेत. यासाठी आपण खूप पातळ पातळ बटाटे चिरून घेतो, म्हणजे ते पटकन शिजले जातात. पण बटाटा पोह्यांमध्ये हे बटाटे अजिबातच दिसत नाहीत आणि कुठेतरी हे पोहे असे गचगचीत तयार होतात. तर असं होऊ नये, मस्त या बटाटा पोह्यांमध्ये बटाट्याचे असे क्यूब दिसावे, डायसेस दिसावे, यासाठी आपण या पद्धतीने बटाटा चिरून घेणार आहोत. जसं आपण फ्रेंच फ्राईज चिरून घेतो, ज्या पद्धतीने आपण कट करून घेतो, याच पद्धतीने मी इथे चिरून घेतलेले आहेत. म्हणजे छान याचे चौकोनी असे तुकडे पोह्यांमध्ये दिसले जातात. हे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि पटकन शिजले जातात. पटकन शिजावे यासाठी एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला ही टीप 100% नक्कीच आवडेल. चला, बटाटासुद्धा बोलता बोलता चिरून झालेला आहे. सगळ्या भाज्या चिरून झाल्या, आता पटकन फोडणी देऊयात. मला आधी असं वाटायचं ना, की पोहे बनवण्यासाठी भरपूर तेलाचा वापर करावा लागतो, मगच ते पोहे अगदी सॉफ्ट असे तयार होतात. पण अजिबातच नाही. तुम्हाला एक अशी खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्यामुळे पोहे कमी तेलकट आणि भरपूर मऊसूत होतील. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आता इथे मी जवळपास एक पळी भरून तेल घातलेलं आहे, कारण आपल्याला शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे जास्त प्रमाणामध्ये शेंगदाणे घेणार आहे, कारण माझ्या घरामध्ये शेंगदाणे सगळ्यांनाच खूप आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकता. तर इथं एक छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे हलकेसे तेल गरम झाल्यानंतर परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. जर तुम्हाला कुरकुरीत शेंगदाणे आवडत असतील तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. गॅसची फ्लेम लो ठेवली, तेल हलकंसं तापलं गेलं की यानंतर छान खरपूस रंगावरती हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे परतले गेले की एका वेगळ्या प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलेले आहे. आता याच तेलामध्ये आणखीन जास्त तेल न वाढवता आपण फोडणी देऊयात. फोडणी देण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं, म्हणजे मोहरी मस्त तडतडली जाते. तर मोहरीचा जो स्वाद आहे, जिऱ्याचा जो स्वाद आहे ना, तो पोह्यांमध्ये अगदी मस्त उतरतो. इथे मोहरी चांगली तडतडली गेली. आता यानंतर लगेचच एक चमचा भरून यामध्ये जिरंसुद्धा घालूयात. जिरं चांगलं फुललं गेलं की यामध्ये सगळ्यात आधी मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. मिरची अजिबात कच्ची राहता कामा नये. मिरची जर चांगली परतली गेली ना, की अख्ख्या पोह्यांना मस्त स्वाद येतो. आणि याचबरोबर जेव्हा बटाटे पोहे तुम्ही करताना, तर सगळ्यात आधी मिरची परतून घ्यायची. म्हणजे काय होतं की बटाट्यालासुद्धा या मिरचीचा स्वाद येतो, या फोडणीचा स्वाद येतो. नाहीतर बरेच जण काय करतात की आधी बटाटा परतून घेतात आणि यानंतर हे पोह्यांमध्ये मिक्स केले जातात. तर असं अजिबातच करू नका. या पद्धतीने फोडणी नक्की देऊन पहा, तुम्हाला नक्कीच बटाटे पोहे खूप आवडतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बटाटे शिजतात की नाही, किंवा थोडेसे जरी जाडसर राहिले तरी ते कच्चे राहतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, तर कांदा आणि पोहे नेहमी दोन्ही सोबतच परतून घ्यायचं. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही बटाटा परतून घेत असता तर त्याला मॉइश्चरची गरज असते आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं. 1 मिनिटभर कांदा आणि बटाटा चांगला या फोडणीमध्ये परतून घ्यायचा. एकदा परतून झालं की जे पोह्यांसाठी लागणारं मीठ आहे ते निम्मं मीठ आपल्याला आत्ताच यामध्ये घालायचं आहे. मीठ आणि कांदा एकत्र आला की यानंतर भरपूर मॉइश्चर निर्माण होतं आणि या मॉइश्चरमध्येच बटाटे चांगले शिजले जातात. जरी तुम्ही थोड्याशा मोठ्या आकारामध्ये बटाटे कट केले असतील तरीसुद्धा हे बटाटे अगदी मऊसूत असे शिजले जातात. त्यामुळे बटाटे पोहे करत असताना ही टीप नक्की लक्षात ठेवा. आता फक्त घातलेलं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर लो फ्लेम करून एक 5 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. जोपर्यंत बटाटे शिजले जात आहेत तोपर्यंत पोह्यांकडे लक्ष देऊ. आता हे पोहे तुम्ही बघू शकता, हलकेसे आपण हे धुवून घेतले होते. आता हे चांगले मोकळे करून घ्यायचे आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. पण मोकळे करून घ्यायच्या आधी आपल्याला जे शिल्लक राहिलेलं मीठ होतं ते आत्ताच यावेळेसच घालायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव मिक्स होतं. याचबरोबर अगदी किंचितशी मी यामध्ये साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, जे पोह्यांचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित बॅलन्स होतो. आता हात अगदी हलका ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने आधीच पोहे मिक्स करून घ्यायचे. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची टीप आहे. बऱ्याचदा कसं होतं की जेव्हा तुम्ही पोहे फोडणीमध्ये घालतात तर कुठेतरी पोहे पांढरे राहतात, कुठेतरी त्यांना पिवळसर कलर येतो. असे पांढरे पोहे राहू नये यासाठी काय करायचं, आधीच हे मोकळे करून घ्यायचे. म्हणजे एकसारखे परतले सुद्धा जातात आणि सगळ्या पोह्यांना हळदसुद्धा व्यवस्थित लागली जाते. तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची टीप आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मोकळे मोकळे असे पोहे आत्ताच झालेले आहेत. परतल्यानंतर मात्र हे आणखीन मोकळे होतात. आता मोकळे तर पोहे झालेले आहेत, पण हे कोरडे व्हायला नको म्हणून काय करायचं, यासाठी सुद्धा एक खास टिप मी तुम्हाला देणार आहे. आता जोपर्यंत आपण हे सगळं करत होतो तोपर्यंत 5 मिनिट होऊन गेलेले आहेत. इथे बटाटासुद्धा अगदी मस्त असा शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता.
बटाटे पोहे करत असताना बटाटे शिजल्यानंतर यामध्ये नेहमी कढीपत्ता घालायचा. आधीच जर तुम्ही कढीपत्ता घातलात ना तर तो पूर्ण काळपट होतो. स्वाद व्यवस्थित सगळ्या पोह्यांना येत नाही. यासाठी स्वाद त्याचा अगदी बॅलन्स राहावा, टिकून राहावा यासाठी थोडंसं लेटच आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. घातलेला कढीपत्ता हलकासा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला. आता यानंतर घालूयात हळद. तर इथे मी अर्धा चमचा भरून हळद घातलेली आहे. घातलेली हळद काही सेकंदासाठी चांगली परतून घ्यायची आणि यानंतर आपण मोकळे करून ठेवलेले पोहे लगेचच यामध्ये घालायचे. लक्षात घ्या यावेळेस गॅसची फ्लेम लो असायला हवी. आता लो फ्लेमवरती हे पोहे कमीत कमी 5 ते 7 मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे आहेत. पोहे इथे परतून झालेले आहेत. मस्त यावरती रंगसुद्धा आलेला आहे. कुठेही पोहे पांढरे राहिलेले नाही. आता पोहे मोकळे तर झालेत, पण यानंतर हे पोहे मस्त मऊसूत राहावेत, अजिबात कोरडे लागू नये यासाठी असा पाण्याचा हबका यावरती मारायचा आहे. तर 2 ते 3 वेळा तुम्ही हबका यावरती पाण्याचा मारू शकता. हलकेसे हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत, वर खाली करून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या यावेळेस गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता बंद फ्लेमवरती लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटांसाठी हे पोहे आपल्याला असेच ठेवायचे आहेत. 5-7 मिनिटानंतर या पोह्यांवरचं झाकण काढून पाहिलं तर छान याला वाफ बसलेली आहे. आता इतर जे साहित्य राहिलेलं आहे ते आपण यामध्ये घालूयात. काय होतं जेव्हा आधी आपण कोथिंबीर घालून घेतो ना त्यावेळेस ही कोथिंबीर काळपट पडण्याची शक्यता असते. यामुळे पोहे तयार झाल्यानंतर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची, म्हणजे स्वादसुद्धा आणि रंगसुद्धा दोन्ही टिकून राहतं. आता यानंतर यामध्ये घालूयात तळून घेतलेले शेंगदाणे. आता घातलेलं हे सगळं साहित्य चांगलं हे मिक्स करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मोकळे मऊसूत असे पोहे तयार झालेले आहेत. जरी तुम्ही सकाळी बनवून ठेवले तरी संध्याकाळपर्यंत आहे असे मऊसूत राहतील. पोह्यांमध्ये शक्यतो टोमॅटोऐवजी ना लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे स्वाद आणखीन जास्त खुलून येतो. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.